हे जाणून घ्यायचंय की देवाला तुम्ही किती आवडता. हात वर करायचा असा, अगदी असा. सगळ्यांनी अर्धा हात वर केला तर मी समजेन की अर्धच समजून घ्यायचं, आणि ज्यांनी हातच वर नाही केला त्यांना मी समजणार समजूनच नाही घ्यायचं. हे बघा, इकडे हात नाही वर, आपण हात नाही वर केला. बरं. त्याआधी दुसरी एक महत्वाची गोष्ट, मी जसं आता करेन तसं तुम्ही सगळ्यांनी करायचं. आणि लहान मुलांपासून, आपण नाही म्हणायचं नाही हा. लहान मुलांपासून म्हातारांपर्यंत सगळेजण हे करू शकतात. ओके, पहिला हात वर करा. हा, अगदी अशा तर ताणा छान, पाठीच्या कणाला असं मस्त ताण पडलं पाहिजे. आता डावीकडे, आता मध्ये, आता उजवीकडे. हा, आता हात खाली घ्या. ओके, ह्या छोट्याशा व्यायामानंतर आपण स्वामींचा नामाचा गजर करूया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आता कसं छान वाटलं, कारण की आपण खूप वेळ बसतो, लाईट जाते, कंटिन्यू कोणी ना कोणी बोलत असतं, मग कधी झोप येते, कधीतरी काहीतरी वाटत असतं की अरे आता काय करावं, किती वेळ बसायचं आहे. त्यामुळे हा छोटासा व्यायाम होता. आता आणि त्याही महत्त्वाचं मला सांगायचं आहे. कसं आहे ना, मी श्री गुरुजींची एक मस्तीखोर शिष्य आहे. तर मी म्हटलं की मी माझ्या स्टाईलने काहीतरी करावं, म्हणजे ते सिरियस मोडमध्ये नको जायला. त्यामुळे मी ठरवलं की आपण एक खेळ खेळायचा. आणि बापूंच्या भाषेत म्हटलं तर तो गेम अगदी सोपा आहे. जसं 25 जानेवारीला बापू घेतात ना गेम, तसा हा गेम सोपा आहे. हा गेम त्याहीपेक्षा खूप सोपा आहे, कारण की तिथे तरी आपल्याला कशी प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात ना. इथे उत्तरही नाही द्यायचं, म्हणजे सांगायची नाही आहेत. प्रश्नांची उत्तरं फक्त हो किंवा नाही ह्यामध्ये सांगायचे. आणि योगिता, तू पेपर्स दिले का? दे ना. आणि त्याहून सोपं म्हणजे काय, तुम्हाला ही प्रश्नांची उत्तरं कोणाला दाखवायचीच नाही, रिझल्ट कोणाला सांगायचंच नाहीये, रिझल्ट फक्त आपल्याकडे राहणार आहे. जसं पेन आणि पेपर तुम्हाला मिळेल, त्याच्यानंतर आपण गेम सुरू करूया. योगिता लवकर दे, इथे घे ना, का कोणीतरी घ्या ना. नाही, पेन तुमच्याकडेच, पेपर पण तुमच्याकडेच. हां, थोडं लवकर ट्रान्सफर कराल, कारण मला निलेश दादांनी सांगितलं की फक्त 10 मिनटं आहे. आता हा वेळ, सॉरी, हा वेळ मात्र माझा नाही हा, निलेश दादा. हां, लवकर थोडं फास्ट. मागे पण द्या कोणाकडे तरी, म्हणजे पटकन जाईल. हो आणि नाही मध्ये लिहायचं. टोटल आपल्याकडे 21 प्रश्न आहेत, आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही एवढंच आहे. आणि हा खेळ काय बसल्या जागीच होतं ना, प्रश्न उत्तर काय म्हणजे बाकी जायचं नाही. त्यामुळे तुम्ही सगळे एन्जॉय कराल एवढं मात्र मी खात्री देते. हां, तो पॉईंट. हो, प्रवीण अप्पा म्हणतात की पेनाला थोडे पुढे पॉईंट आहे, तो काढाल प्लीज, म्हणजे उत्तर पटपट लिहून होती. नवीन पेन आणल्या तर चालतायत. संपले का? अच्छा, मागे ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांनी त्याच्यामध्ये हो किंवा नाही उत्तर आपल्या स्वतःच्या चॅटबॉक्समध्ये लिहा. पण हे महत्वाचं आहे हा, ह्या प्रश्नांची उत्तरं खूप महत्वाची आहेत. चला लवकर. तुला घेतला झालं, त्यांना पण दे. चालेल, चला आता शांतता. बरं, खूप महत्वाचा गेम आहे हा, मला पूर्ण लक्ष इकडे हवंय. चालू करायचं. श्री गुरुजी आपली आज्ञा लागेल खेळ खेळण्यासाठी. गुरुजी आपली आज्ञा आहे ना? चालेल, चला. आता खेळ आला म्हटल्यावर रूल्स तर आले की नाही. हां, तर मी रूल्स सांगते. पहिला रूल, आणि ते रूल्स पण अगदी सोपे आहेत. पहिला रूल आहे, प्रश्न विचारला 1 सेकंदात उत्तर लिहायचं. विचार जास्त करायचा नाही, कारण की 1 सेकंदात उत्तर दिलेलं असतं ना, तेव्हा ते आपलं खरं उत्तर असतं. विचार करून दिलं की आपण आपल्याला फसवतो. त्यामुळे हा पहिला रूल समजला सगळ्यांना. हां, आता दुसरा रूल, कुठलाही प्रश्न चूक किंवा बरोबर नाही, कारण की प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. त्यानुसार कुठलाही प्रश्न योग्य किंवा चूक बरोबर असं काही नाही, जे तुम्हाला योग्य आहे तेच तुम्ही लिहिणार. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा रूल, आपला रिझल्ट फक्त आपल्याकडेच राहणार आहे,
तो आपण श्री गुरुजींनाही दाखवणार नाही आहोत आणि कोणाशी शेअरही नाही करणार. पण महत्त्वाचं हे आहे की त्या रिझल्टमध्ये जे काही उत्तरं मिळतील ती आपल्याला मात्र आतमध्ये बिंबवणं गरजेचं आहे. समजला तिसरा रूल? ओके, चालेल. तर गुरुजींनी परमिशन दिलेली आहे. पहिला प्रश्न आहे, रेडी? चला. मी जे काही पाहतो त्यात मला फक्त उत्तम पाहता येत नाही, हो किंवा नाही? मोठ्याने बोलायचं नाही, फक्त आपलं आपण लिहायचं आहे. झालं? ओके. दुसरा प्रश्न, मला बॉलिवूडची गाणी देवाच्या गाण्यांपेक्षा ऐकायला जास्त आवडतात, हो किंवा नाही? खरी उत्तरं लिहायच्यात बरं, गुरुजी नाही विचारणार आहेत. झालं? तिसरा प्रश्न, मला सेवना करायला आवडत नाही, हो किंवा नाही? खरी उत्तरं. झालं? चौथा प्रश्न, मी माझ्या खाण्याच्या आवडी जपतो किंवा जपते, हो किंवा नाही? मला हे आवडतं ते आवडतं, मी जपतो बाबा. झालं? हां. पुढचा प्रश्न, खराब वास आला की मी नाक मुरडतो किंवा मुरडते, हो किंवा नाही? सहावा प्रश्न सांगू ना? सहावा प्रश्न, मला आजूबाजूचे रंग पाहिल्यावर माझा मूड आणि ऊर्जा आनंदित होत नाही, हो किंवा नाही? अच्छा, प्रश्न परत सांगते. ओके. मला आजूबाजूचे रंग पाहिल्यावर माझा मूड किंवा माझी ऊर्जा आनंदित होत नाही, म्हणजे कलरफुल वातावरण आहे तरी मला काय असा आनंद वगैरे होत नाही, हो किंवा नाही? पुढचा प्रश्न, मी जेव्हा शांत असतो त्यावेळी मला माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकू येत नाही, म्हणजे ज्यावेळी आपण शांत बसतो त्यावेळी चटरपटर चालू असते का मनामध्ये, हो किंवा नाही? मला माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकू येत नाही. जर नसेल येत तर हो लिहा, येत असेल तर नाही लिहा. मी लोकांच्या आजूबाजूला वावरत असताना एक उत्तम अंतर ठेवणं पसंत करत नाही. प्रश्न मी पुन्हा रिपीट करेन. मी लोकांच्या आजूबाजूला वावरत असताना एक उत्तम अंतर ठेवणं पसंत करत नाही, म्हणजे मला गर्दीमध्ये बसायला वगैरे आवडतं, चालेल, हो किंवा नाही? पुढचा प्रश्न, मला माझा आवडता पदार्थ खायचा आहे हे मनात आल्यावर मी बाहेर जाऊन तो आवर्जून खातो, हो किंवा नाही? खरी उत्तरं लिहायची बघा, का देव बघतात, कारण की आपल्या खेळाचं नाव काय, देवाला मी किती आवडतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आवडीचा पदार्थाचा सुगंध किचनमधून आला की मी आनंदी होतो किंवा होते? अकरावा प्रश्न, निसर्ग पाहताना मला आध्यात्मिकतेशी जोडल्यासारखं वाटत नाही. निसर्ग पाहताना मला आध्यात्मिकतेशी जोडल्यासारखं वाटत नाही. झालं? ह्या प्रश्नाचं उत्तर हो आहे का? तुम्हाला कनेक्ट होतं? अच्छा, हां, ठीक आहे. प्रश्न मी पुन्हा रिपीट करते. निसर्ग पाहताना, जेव्हा मी निसर्ग पाहतो तेव्हा मला म्हणजे आध्यात्मिकता जोडल्यासारखं वाटत नाही. तर तुम्हाला वाटत असेल तर नाही लिहा, वाटत नसेल तर हो लिहा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 13वा प्रश्न, निसर्ग अनुभवत असताना त्यातले सुंदर आवाज मला हर्षित करत नाहीत. निसर्ग अनुभवत असताना त्यातले सुंदर आवाज मला हर्षित करत नाहीत, हो किंवा नाही? नसतील करत तर हो लिहा, करत असतील तर नाही लिहा. झालं? अरे कोणी काय उत्तरच नाही देते. हां, माझ्या स्पर्शेंद्रियांना आध्यात्मिक स्पर्श आल्हाददायी वाटत नाहीत. माझ्या स्पर्शेंद्रियांना आध्यात्मिक स्पर्श आल्हाददायी वाटत नाहीत. पुढचा प्रश्न, आवडता पदार्थ समोर आल्यावर मी तो लगेच घेतो, हो किंवा नाही? मला सेंट लावल्याशिवाय जमत नाही. त्याच्या पुढचा प्रश्न, 16वा प्रश्न, आता काही फक्त 5 प्रश्न राहिले. कोऱ्या पानावर एक काळा डॉट आहे तर माझं लक्ष फक्त त्या डॉटकडेच पहिलं जातं. जर तुमचं लक्ष त्या डॉटकडेच जात असेल तर हो लिहा,
17वा प्रश्न. बॅक साईडला पान संपल्यावर वाटच्या बाजूला पान बदला. आवडता पदार्थ आहे म्हणून मी तो जास्त खातो किंवा खाते. दुसऱ्याला यश मिळालं की मला वाईट वाटतं. हो किंवा नाही. खरी प्रश्नांची उत्तरं लिहायची आता. म्हणजे मी लिहिल्यात माझे बऱ्यापैकी. आता रिझल्ट झाल्यावर मी पण सांगेन. माझा रिझल्ट बिंदास सांगेन मी. मला माझे मित्रमैत्रीण कोणाविषयी काही सांगत असतील तर ते ऐकायला खूप आवडतं. मला माझे मित्रमैत्रीण कोणाविषयी काही सांगत असतील तर ते ऐकायला खूप आवडतं. 20वा प्रश्न. शेवटचे 2 प्रश्न राहिले. नावडता पदार्थ मी खायचा टाळतो. नावडता पदार्थ मी खायचा टाळतो. हो किंवा नाही. शेवटचा प्रश्न. देवाची पुस्तकं, प्रेरणा देणारी पुस्तकं वाचणं मला आवडत नाही. खरं उत्तर हा प्लीज. दोन्ही. देवाची पुस्तकं आणि प्रेरणा देणारी दोन्ही टाईपची पुस्तकं मला आवडत नाहीत. तुम्हाला आवडतात तर तुम्ही नाही लिहा उत्तर तुमचं. ओके चला आता आपले प्रश्न. आपण 21 प्रश्न घेतले आणि सगळेचे सगळे प्रश्न संपलेत. आता काउंट करा किती हो आलेत. पटपट. युअर टाइम स्टार्ट्स नाव. किती हो आले आणि सांगायचे नाही, फक्त मनात ठेवायचे. गुरुजींची आज्ञा आहे तशी. प्रत्येकाने स्वतःचे उत्तर स्वतःकडे ठेवायचे. स्कोअर झाला की मला सांगायला हो. झालं. अजून इकडून हो. महिला विभागात हो. आता जितकी ज्यांची उत्तर. आता आपण रिझल्ट म्हणजे ज्यांची म्हणजे रिझल्ट परिणाम काय असेल ते आपण जाणून घेऊया. जितकी ज्यांची उत्तरं हो आली त्यांनी हे समजून घ्यायचं की मला माझ्यामध्ये बदल करणं खूप महत्त्वाचं आहे. हा खेळ घेण्याचं कारणच हे होतं की आपण ज्यावेळी इंद्रियांच्या गोष्टी म्हणतो त्यावेळी आपल्याला प्रेशर येतं, आपल्याला बर्डन येतं आणि आपण कुठे ना कुठे दिरंगाई करतो आणि आपण आपलंच नुकसान करून घेत असतो. त्यामुळे ज्यांची जास्तीत जास्त हो उत्तर आलेत त्यांच्यासाठी मला बदल करणं गरजेचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच देवाला आपण किती आवडतो तर हे आपण समजून घ्यायचं हो उत्तरांवरून. आणि ज्यांना सगळ्यात जास्त नाही मिळालं ते देवाचे फेवरेट आहेत. ही गोष्ट खरी. आता यापुढे वरचे सगळे जेवढे प्रश्न मी विचारले होते ते सगळे इंद्रियांवरचे होते. काल जेव्हा आपलं भाषण संपलं श्री गुरुजी म्हणाले की आत्मज्ञान हे खूप महत्त्वाचं आहे आणि आत्मज्ञानाची पहिली पायरी जर कुठून सुरू होते तर ती इंद्रियांपासून सुरू होते. त्यातलं महत्त्वाचं इंद्रिय आहे आपलं जीभ. आणि त्यामुळे हे प्रश्नसुद्धा त्याच पद्धतीने मानसशास्त्राचा उपयोग करून बनवले होते आणि त्यामुळे ते क्वेश्चन्स पण गुगलीसारखे होते की आपल्याला समजू नये की हो किंवा नाही लिहायचं आहे आणि म्हणून ते पटकन द्यायचे होते म्हणजे आपणच आपल्याला फसवणार नाही. आता आपला रिझल्ट लागला तर रिझल्ट घेऊन नुसता काय करायचं नाही का, आपल्याला त्याच्यावर काहीतरी करायला लागेल ना. रिझल्ट तर घेतला, आता सोल्युशन पाहिजे कारण की फोकस रिझल्टवर ठेवून फायदा नाही. तर तो उपाय पण मी घेऊन आले. कोणाकोणाला उपाय हवा आहे? जसा खेळ सोपा होता ना तसा उपाय पण सोपा आहे. हात वर. चालेल. आता उपाय पण इतका सोपा आहे ना. काय करायचं, रोज सकाळी आपण स्मरण करायला उठतो. रोज सकाळी आपण स्मरण करायला उठतो. स्मरण करून झालं ना की एकच स्टेटमेंट रोज बोलायचं पुढचे 30 दिवस. हा इतका सोपा उपाय ना इंद्रियांना कंट्रोल करायचा आणि हा मी माझ्या आयुष्यात दैनंदिन आयुष्यात रोज इम्प्लिमेंट करते. कारण की कधी जीभ वर येत असते, कधी डोळे वर येत असतात, कधी कान वर येत असतात, कधी काहीतरी चालू असतं आणि त्याच्यामध्ये मात्र कारण की ऑफिस चालू असतं, बिझनेस असतात, क्लायंट काहीतरी बोलतात, घरामध्ये काहीतरी असतं, कधी कोण काय बोलतं, त्यामुळे हे रोज चालू असतं. त्यामुळे हे रोज करणं खूप महत्त्वाचं आहे. पण आज आपण इथे केलं तर आपण एक एन्श्युअर करूया, खात्री करूया की पुढचे 20 दिवस आपण हे स्टेटमेंट बोलणार. तर ते स्टेटमेंट काय आहे, माझ्या इंद्रियांवर पूर्ण ताबा आहे आणि ते माझं म्हटलेलं सगळं ऐकतात आणि हे करणं माझ्यासाठी अगदी सोपं आहे. स्टेटमेंट कळालं सगळ्यांना? आता आपण सगळे माझ्या मागे हे स्टेटमेंट रिपीट करणार आहोत. ज्यांना हो जास्त आल्यात त्यांनी हे प्लीज करायचं आहे, हे 200% करायचं आहे. आणि रिझल्ट कारण की मी स्वतः अनुभवला आहे त्यामुळे मी 200% गॅरंटी देते की ह्याचा रिझल्ट खूप मोठा आहे. तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे इतकं उत्तम उतरतं कारण की तो ब्रह्ममुहूर्त आहे. त्यामुळे माझ्या मागे आता म्हणायचं, माझ्या इंद्रियांवर पूर्ण ताबा आहे आणि ते माझं म्हणितलेलं
पूर्णपणे ऐकतात. आणि हे सगळं करणं माझ्यासाठी खूप सोपं आहे. आता मला प्रॉमिस करा, सगळेजण 30 दिवस हे करणार ना? सकाळी स्टेटमेंट लिहून घ्यायचं असेल तर मी नंतर बाहेर आहे किंवा मी बोर्डवर लिहून ठेवते, लिहून घ्या आणि 30 दिवस करणार. पक्का प्रॉमिस? गुरुजी बसलेत ना गुरुजी. हां गुरुजी. आणि त्याहीपेक्षा स्वामी बघतात, कारण की आपला खेळ होता की देवाला आपण किती आवडतो. त्यामुळे आता देवाला तर लक्षात ठेवलंय की मी किती आवडतो. ठीक आहे. याबरोबरच मी हा खेळ संपला असं जाहीर करते. मी आज ह्या सगळ्या गोष्टी इतक्या स्पष्टपणे इथे बोलू शकले कारण की मी ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात इम्प्लिमेंट करते. कारण की जो इथे उभं राहून एवढ्या लोकांसमोर बोलू शकतो, तो तोच बोलू शकतो जो करू शकतो. आणि ही प्रेरणा, ही जी ताकद मला आज मिळाली, ती मला श्री गुरुजींमुळे मिळाली. त्यामुळे मी आज श्री गुरुजींची त्यामुळे मी श्री गुरुजींची आज कृतज्ञता व्यक्त करते. हे केल्यानंतर हे मी फक्त 30 दिवस नाही करते, माझे गेल्या कित्येक वर्ष हे मी नेहमी इम्प्लिमेंट करते, जसं जसं जे होईल. आणि मला जे रिझल्ट मिळाले ते इतके चमत्कारिक आहेत. माझा एक फ्रेंड आहे जो ज्योतिषशास्त्र म्हणजे जो जाणतो, त्याला माझ्या काही गोष्टी माहीत आहेत. त्याने मला सांगितलं होतं की रजिता, ही तुझी पत्रिका असूच शकत नाही, कारण की तू इकडे आहेस आणि तुझी पत्रिका इकडे आहे. तर हा जो फरक आहे, तो फरक फक्त आणि फक्त ह्या रोजच्या साधनेमुळे आहे. मला आज भाऊंची सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायची. भाऊ म्हणजे माझ्याकडील देहाचे काका, ज्यांना संत म्हणून पदवी दिली. आपल्या सगळ्यांचेच ते आवडते आहेत. आज मी जर स्मरण साधनेवर इतकी दृढ आहे, त्याचं कारण फक्त आणि फक्त भाऊ आहेत. मी स्मरणच करू शकते ते फक्त आणि फक्त भाऊंमुळे. त्यानंतर मला अजून 2 व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ते म्हणजे माझे पप्पा, आदरणीय श्री महेश्वर मुनी, माझ्याकडील देहाचे पप्पा, आणि माझी मम्मी अलका सापते. त्यांनी मला लहानपणापासून कधीही कुठेही रोकलं नाही, टोकलं नाही. आपल्या स्वामींनी शिकवण दिली की स्त्री आणि पुरुष समान. त्यामुळे मला बोलण्याचं स्वातंत्र्य, वावरण्याचं स्वातंत्र्य, सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलं. आणि गुरुजींनीही त्या गोष्टींना नेहमी सपोर्ट केला. त्यामुळे आज इतक्या हिमतीने मी बोलू शकले, कारण की तो आचार करण्यासाठी ही प्रेरणा मला ह्या सगळ्यांकडून मिळाली. त्यामुळे आय एम रिअली थँकफुल टू यू ऑल. आणि तुम्ही सगळ्यांनी इथे मला दाद दिलीत, माझं ऐकलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची सुद्धा कृतज्ञता व्यक्त करते. आय एम सो ग्रेटफुल टू यू ऑल. दंडवत प्रणाम.